दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम सोलापूर विजापूर रोड बीट मधील अंगणवाडी क्रमांक 191 येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय साळवेनगर लष्कर सोलापूर या सभागृहामध्ये 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बालकांचं आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत होण्यासाठी पहिल्या 1000 दिवसांमध्ये कुटुंबातील व्यक्तींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याबाबत प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं। तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निरामय हॉस्पिटलमधील डॉक्टर सौ नीतू ऋत्विक जयकर यांनी मुलींचं लग्नाच्या वयापासून ते स्तनदा मातेचा आहार, बालकांच्या वाढीस लागणारा आरोग्यदायी आहार, जीवनशैली आणि बालकांचं वजन वाढ, अतिपोषित बालकांचं कारण, कुपोषणाचं दुष्टचक्र भेदण्यासाठी किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावं याबाबत माहिती दिली। आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शिडी आली त्या ठिकाणी आपण करत असलेल्या चांगल्या कृती बाळाला कशा फायद्याच्या आहेत ते सांगितले बघा। म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली करत असो तर ती बाळाचा झटकन फायदा करून देते, म्हणजे शिडी चढतं बाळ, अलग लक्षात। आणि सापाच्या तोंडाच्या ठिकाणी जर आपल्याला हे पडलं आपलं तर काय होतं, म्हणजे आपल्याकडून चुकीच्या कृती होत असतील, बाळाच्या बाबतीत चुकीच्या घटना घडत असतील किंवा आपल्याकडून कृती होत असतील तर बाळाचं काय नुकसान होतं, काय घडतं ते शेवटी सापाच्या शेपटीच्या ठिकाणी जाऊन होतं। म्हणजे बाळाचं नुकसान कसं होऊ शकतं हे दाखवलेलं आहे। आपण आपल्यावर अवलंबून आहे, आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर अवलंबून आहे की बाळाचा फायदा कसा होतो। तर ह्या खेळातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या विकासासाठी कोणत्या कृती चांगल्या आहेत आणि कोणत्या कृती आपण करायला नाही पाहिजे। फोटो काढ म्हणतो। आपलं बाळ प्रत्येकाला कसं वाटतो, कसं जन्माला आलं पाहिजे, सुदृढ जन्माला आलं पाहिजे। कुठल्या एखाद्या महिलेला वाटतं का आपलं बाळ असं दुसरं जन्माला आलं पाहिजे म्हणून? नाही ना वाटत, बरोबर आहे। आपलं बाळ सशक्त असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे असं सर्वांना वाटतं का नाही? बरोबर आहे। आता मला सांगा, एखादं छोटस रोप लावता का नाही तुम्ही, कोणी झाड लावता, मग त्याची काळजी कशी घेता, त्या रोपाची काळजी कशी घेता? पाणी देता वेळेवर, थोडंसं खत घालता त्याला, वेळच्या वेळेवर काळजी घेता त्याला, थोडा समावेश काय करायचं आणि काय करायचं नाही। आता सकाळी नाश्ता काय करणार, चहा करणार, साखर टाकणार, बिस्किट खाणार, बुडवणार, ब्रेड घेणार, बुडवणार, खाणार, केक घेणार, बुडवणार, पोरगं रडतंय, काय करणार, एक बिस्किट त्याच्या हातात देणार। तुमचं साखर, दूध आणि मध हे दुश्मन आहेत, लक्षात ठेवा। तुमच्या घरातल्या स्वयंपाकघरात तुम्ही साखर, मध आणि दूध काढून नाही टाकले तरी काहीही फरक पडणार नाही। देवानी सगळे प्राणी निर्माण केले तर कुठल्या तरी प्राण्याला साखर लागते, कुठल्या तरी प्राण्याला गुळ लागतो, सगळेजण नॅचरली ज्या वस्तू जमल्या त्या वस्तू खाऊ खाताय, पण माणूस हा प्राणी असतो की माणसाला साखर लागते, माणसाला गुळ लागतो। मी म्हणतात साखर खाऊ नका तर लोक गुळ खातात, मी म्हणतात गुळ खाऊ नका तर लोक मध टाकतात, पण याच्यानी एक तुम्हाला फक्त त्या क्षणापुरतं पोट भरल्याचं जाणीव होत आहे, त्याच्यात मी नाश्त्यासाठी घरामध्ये जर इडली बनवते, जर लोक भजी खातात, वडापाव हा प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फास्ट फूडमध्ये जातात। या दोन्ही गोष्टींना कारणीभूत आहेत, एक लठ्ठपणाला पण आणि एक कुपोषणाला। जे लहान मुलांच्या एकदम पालकांच्या हातात या गोष्टी, बिस्किट पडले, ब्रेड पडले, केक पडले, भजी पडली तर त्यांची वाढ होणार नाही, त्यांची वाढ मॅडम म्हणतात, त्यांच्या अंगणवाडीचे
पुढे येत आहे त्याच्यामध्ये लठ्ठपणा आणि उंचीकडे हे दोन त्यांना पॉईंट दिसतात. त्याचं मूळच तिथं आहे. ते मूळ तुमच्या स्वयंपाकघरात आहे. मग फक्त त्यांच्यावरच परिणाम तुमच्यावर पण काहीतरी होईलच ना. म्हणजे तुम्ही जर ब्रेड खाता, बिस्किट खाता, केक खाता, तुम्ही बेकरीचे पदार्थ खाता, त्याचा अर्थ तुम्ही स्वतःला पण सुपोषित करत. मग त्यांना आम्हाला काय बघायला आपल्याला चांगला आहार हा आपल्या डाळी, उकळी, फळं, भाज्या त्याच्यामध्ये मग आपल्या घरात असतात की नाही? आपल्याला काही असं आपल्याला असं काही थेरपीमध्ये जातं का? सुपरवायझर रोहिणी निर्मळे यांनी उपस्थित मातांसाठी आहार आणि आरोग्याची सापशिडीचा खेळ घेण्यात आला. बालकांचं योग्य पालन पोषण संगोपन कशा प्रकारे केल्यास बालकांचा विकासासाठी लागणारा पोषक वातावरण याबाबत त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पौर्णिमा मायनाळे अंगणवाडी सेविका यांनी केलं. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी उपस्थित मान्यवर आणि लोधी गल्ली तसंच सतनाम चौकातील उपस्थित माता पालकांचे आभार मानले. अंगणवाडीतील कामकाजासाठी लागणारं सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या कार्यक्रमास लोधी गल्ली आणि सतनाम चौकातील 46 माता पालकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहर पश्चिम विजापूर रोड बीटमधील अंगणवाडी क्रमांक 191 ते 194 या सेविका रेखा पत्की, सुजाता बंडेवार, रेखा माटे, प्रतिमा चव्हाण, मदतनीस नारायणकर माशाळकर, सोनिया ढसाळ, लता गायकवाड यांनी अधिक परिश्रम घेतले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.